नमस्कार. ॲस्टर आधार हॉस्पिटल प्रस्तुत आधार आरोग्याचा आधार तंत्रज्ञानाचा या वेगळ्या विशेष मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला माहीत आहे गेले काही आठवडे आम्ही ॲस्टर आधार हॉस्पिटल या मालिकेतून आपल्याला या हॉस्पिटलमधील वेगवेगळ्या सुविधा, तिथली वेगवेगळी डिपार्टमेंट यांची माहिती देतोय. पण त्याहीपेक्षा आपला असा प्रयत्न असतो की एखादी व्याधी जर उद्भवली तर कुणी गडबडून जाऊ नये, हताश होऊ नये, घाबरून जाऊ नये. कारण आजार हे काही कधी सांगून येत नाहीत. काही आजार सांगून येतात पण आपण त्या आजारांच्या हाका ऐकत नसतो. आणि म्हणूनच आरोग्याबद्दल जनजागृती वाढत असली तरी दुसरीकडं मला काय होते यातनं एक जो निष्काळजीपणा आहे तो पण वाढत चाललेला आहे. गेल्या काही वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आजार नव्यानं उद्भवत आहेत. काही जुने आजार हे आता अचानक वयानुसार डोकं वर काढतात आणि त्यानंतर जाग येते. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नेमकी कोणकोणत्या पद्धतीची वैद्यकीय मदत कोल्हापुरातच मिळू शकते, कशा पद्धतीने मिळू शकते हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजच्या मालिकेमध्ये ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील 2 वेगवेगळ्या विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांना आम्ही बोलवलेलं आहे. मी सुरुवातीला स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टर अजित कुलकर्णी सर. त्यांचं स्वागत आहे. अजित कुलकर्णी सर हे फुफ्फुस विकार तज्ज्ञ आहेत आणि फुफ्फुसाच्या निगडीत आजारांबद्दल मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे. त्याचबरोबर आज आपले दुसरे तज्ज्ञ डॉक्टर आहेत डॉक्टर अविनाश कुंभार सर. त्यांचंही स्वागत आहे. अविनाश कुंभार सर हे विशेषतः संधिवाताबद्दल किंवा हाडांच्या विकारांबद्दल सुद्धा त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे. आणि 2 वेगवेगळ्या विभागातील डॉक्टरांना एकाच एपिसोडमध्ये बोलवलं आहे. पण दोन्ही डॉक्टरांकडून त्यांच्या खासियतबद्दल, त्यांच्या स्पेशालिटीबद्दल आणि ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील एकूणच ट्रीटमेंट कशा पद्धतीनं दिली जाते याबद्दल समजून घ्यायचे. अजित कुलकर्णी सर, सुरुवातीला मी तुमच्याकडे येतो. याचं कारण कोरोना होऊन गेलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांनाच फुफ्फुसाच्या आजारांबद्दल खूप भीती होती आणि त्यावेळेला तो जो काही सिटी स्कॅन करून त्याचा स्कोअर असायचा, त्या स्कोअरमधनं अनेकांचा जीव वर खाली व्हायचा त्या स्कोअरच्या आकड्यावरूनच. पण तुम्हाला पहिल्यांदा विचारायचे की फुफ्फुसाचे आजार म्हणजे नेमके कोणते होतात? सर्वसाधारणपणे सगळ्यांना दमा माहिती आहे किंवा टीबी माहिती आहे, याच्या बरोबरीने अन्य काही आजार विकार असतात. कोविडच्या काळामध्ये फुफ्फुस तज्ज्ञाचं महत्त्व अधोरेखित झालंय. हो. पण खरं म्हणजे सगळे फुफ्फुस विकार तज्ज्ञ टीबी तज्ज्ञ म्हणून अधिक प्रसिद्ध होते पूर्वी. आमची डिग्री सुद्धा MD ट्युबरक्युलोसिस अँड चेस्ट डिसीजेस आहे. कारण भारतामध्ये त्यावेळेला टीबी इतक्या प्रमाणात जास्त होता. एक्झॅक्टली. क्षयरोग त्यावेळेचं नाव होतं आणि टीबी झाला म्हणजे माणूस आता मृत्यूपंथाला लागला असं एक काही समीकरण होतं. टीबी म्हणजे क्षय. पण जशी टीबीची औषधं आली 1960 नंतर, 1945 नंतर, तेव्हापासून टीबी हा एक बरा होणारा 100% बरा होणारा आजार आणि म्हणून ही ब्रँच डेव्हलप झाली. कारण त्याच्यावरची सगळी वैशिष्ट्य, त्याची ट्रीटमेंट पॉलिसी ह्या सगळ्या व्यवस्थित वापरल्या गेल्या. पण त्याच्याबरोबर असंख्य बाकीचे आजारपण छातीरोग तज्ज्ञ ट्रीट करायचे. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे दमा होता. म्हातारपणामध्ये होणारा दमा किंवा त्याला आम्ही COPD म्हणतो, जो कायम आजारपण वाढत जाणाराच प्रकार आहे. त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट पॉलिसी ठरवली जायची आणि ती ट्रीटमेंट करत राहायचो. कोविडसारखी असंख्य बाकीची व्हायरल इन्फेक्शन्स आहेत जी पल्मोनॉलॉजिस्ट पहिल्यापासूनच ट्रीट करत राहिला आहे. उदाहरणार्थ इन्फ्लुएन्झल किंवा फ्लूचे आजारपण आहे. आपल्याला माहिती की आपण आता सध्या फ्लू हा शब्द खूप सोप्या पद्धतीने वापरतो. पण 2009 सालचा तुमचा जो H1N1 फ्लूचा इपिडेमिक होता, 13 सालचा इपिडेमिक होता, सार्स किंवा त्याच्यानंतर अजून एक आलेला होता बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, H1N1 या सगळ्या प्रकारामध्ये कित्येक लाख माणसं मृत्युमुखी पडली आणि त्याची ट्रीटमेंट पॉलिसी अतिशय व्यवस्थितपणानं वापरली जाणे हे काम पल्मोनॉलॉजिस्ट करायचं. जवळ 100 वर्षापूर्वी ज्यावेळेला फ्लूचं पॅन्डेमिक आलं, कोविडसारखं, त्यावेळेला भारतात जवळ 30 ते 35% पॉप्युलेशन मृत्युमुखी पडलं. इतक्या प्रमाणात ते फ्लूचं इपिडेमिक होतं. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे ट्रीट करायचं काम पल्मोनॉलॉजिस्ट करायचं. कोविडनं ते आणखीन दिसायला लागलं की पल्मोनॉलॉजिस्ट काय पद्धतीनं काम करतो. सो टीबी आहे, अस्थमा आहे, COPD आहे, हे सगळे फ्लूज आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये ह्याच्याबरोबरीनं आम्ही आणखीन असंख्य आजारपण बघतो. आणि तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे देर इज एक्सपान्शन ऑफ ऑल दी फील्ड्स. त्याच्यामध्ये आम्ही अलीकडे बघतो तो म्हणजे ILD हे आजारपण, कॉल्ड इंटरस्टिशियल लंग डिसीज, ज्याच्यामध्ये काही कारणांच्यामुळं फुफ्फुस हे डॅमेज होत राहतं
आणि इट्स अ परमनंट डॅमेज, बापरे. जे प्रोग्रेसिव्ह आहे, ज्याला कुठलंही ट्रीटमेंट पॉलिसी नाही आहे. आणि ILD हे आजारपण डायग्नोज केल्यानंतर सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 वर्षामध्ये मृत्यू हे ठरलेलं आहे. अशा पद्धतीचे आजारपणं गेल्या आम्ही 20-25 वर्ष खूप बघतोय. अरे बाप. ही भारतात खूप आहेत आणि त्याची वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. आपल्याकडं सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये किंवा खूप उंच आता बिल्डिंग झाल्यानंतर कबुतरांच्यामुळे होणारे जे काही आजारपण आहेत ही HP म्हणतात, पण ते एक ILDचा भाग आहे, जिचे प्रोग्रेशन होऊन डेथ इज एन आन्सर. ह्या सगळ्यावरची ट्रीटमेंट पॉलिसी जगभर खूप अतिशय व्यवस्थित पद्धतीने प्लॅन आउट केली आहे, जी आपण इम्प्लिमेंट करतो आणि मृत्यू रोखायचा प्रयत्न करतो. ही खूप मोठी बाग आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे तंत्रज्ञान आहे. आमच्या हातामध्ये तर ब्रॉन्कोस्कोप आहे, एंडोस्कोप आहे. सो संपूर्ण फुफ्फुसाची आतल्या बाजूनं एंडोस्कोपी आम्हाला तपासणी करता येते. त्या ब्रॉन्कोस्कोपीतनं आम्ही कॅन्सरच्या गाठी डायग्नोज करू शकतो. TBच्या आजारपणातनं होणारे जे काही सगळे डॅमेजेस आहेत ते डॅमेज आम्ही बघू शकतो. त्याच्यावरती योग्य वेळीच ट्रीटमेंट करून श्वासवाहिन्या मोकळ्या करू शकतो. कित्येक वेळा असं होतं की फुफ्फुसाचा कॅन्सर अन्ननलिकेमध्ये जातो किंवा अन्ननलिकेचा कॅन्सर फुफ्फुसामध्ये येतो. त्याची एकमेकांना भोकं पडून कनेक्शन्स होतात. ती थांबवण्यासाठी आम्ही स्टेंटिंग करतो. कॅन्सर ट्यूमर आतल्यात जाळून डिबल्किंग करतो. छातीमध्ये पाणी होणे हा एक कॉमन आजाराचा प्रकार आहे. त्यासाठी आम्ही नुसतं फक्त पाणी काढतो असं करत नाही. आम्ही काय करतो, दुर्बिणीनं तपासणी करून त्या पाण्याचे योग्य निदान करून ट्रीटमेंट पॉलिसी करतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्या पल्मोनॉलॉजीच्या एक्सपांडेड हॉरिझॉनमध्ये आहेत. आणखीन एक गोष्ट मला कायम प्रकाशानं बोलावीशी वाटते आणि जो आपला अलीकडच्या काळातला खूप मोठा भाग आहे की आपल्याकडं वजन खूप वाढलं आहे. गेल्या 15-20 वर्षामध्ये पॉप्युलेशन जवळ 20 ते 22% पॉप्युलेशन हे जास्ती वजनाचं आहे. कारण स्थूल, obesity. ओबेसिटी आहे. आणि त्या ओबेसिटी रिलेटेड जी काही आजारपण आहेत त्याचा खूप मोठा परिणाम फुफ्फुसावरती, हृदयावरती आणि एकंदरीत संपूर्ण संस्थेवरती होतो. हा एक वेगळा प्रांत आहे जो चेस्ट फिजिशियन मॅनेज करतो. त्याला म्हणतात ओबेसिटी रिलेटेड ब्रीदिंग डिसऑर्डर्स. आणि सर्वसाधारणपणे 4 ते 8% पॉप्युलेशन आज भारतामध्ये या आजारपणानं ग्रस्त आहे, जे दिसत नाही आहे. माझ्या दृष्टीनं हा डायबिटीजपेक्षा जास्ती आणखीन घातक आहे, कारण त्यानं जवळ 5 ते 13 वर्ष आयुष्य कमी होतं. बापरे. हे प्रोग्रेसिव्ह होतं. आणि या सगळ्या गोष्टीच्या एक स्लीप ॲनालिसिस म्हणतो आम्ही, त्या सगळ्या गोष्टी चेस्ट फिजिशियन करतो आणि त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करतो. सो चेस्ट फिजिशियन फक्त TB, अस्थमा मर्यादित नाही आहे. किंबहुना त्याचा तो एक छोटासा भाग झाला आहे. आता असंख्य बाकीच्या गोष्टी आहेत ज्या नवीन नवीन आपल्या शैलीनुसार वाढत गेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग सर्जिकल टेक्निक्स, ह्या सगळ्या गोष्टी चेस्ट फिजिशियन आज करत आहोत. कुंभार सर, जसं आत्ता सरांनी सांगितलं की क्षयरोग, TB हा एक जुना आजार ज्याच्याबद्दल लोकांच्या मनात अजूनही भीती आहे. त्याच पद्धतीनं एका विशिष्ट वयानंतर आपल्याला संधिवात होणार अशी एक भीती असते. संधिवात म्हणजे नेमकं आपले सगळे जे काही स्नायू, सांधे असतात ते आखडतात, तिथं पेन सुरू होतात. पण गेल्या काही वर्षामध्ये तरुण मुलांच्या मध्ये पण संधिवात दिसून यायला लागलाय. नेमकी संधिवाताची लक्षणं कशी ओळखायची, की मला संधिवात जडलेला आहे हे कसं लक्षात घ्यायचं? केवळ कारण अंगदुखी, सांधेदुखी ही नैमित्तिक पण असू शकते, ती संधिवाताचीच आहे, कसं ओळखायचं? संधिवाताची सुरुवात तरुण वयातही होऊ शकते. अगदी 30-40ल्या स्त्रियांमध्येही आणि पुरुषांमध्येही संधिवात येऊ शकतो. आपण पूर्वीपासून समजतो की हा आजार 50-60 नंतरचा आहे, पण तसं नाही आहे आणि ते तुम्ही योग्य प्रकारे अधोरेखित केलं. दुसरा भाग संधिवात आणि इतर सांधेदुखी यामध्ये आपण जर का विचार करून डिफरन्शिएट करायचं म्हटलं तर संधिवातामध्ये युजली पेशंट्सना सकाळी उठल्यावरती वात जास्त वाढते. सकाळी उठल्यावरती त्यांचे सांधे स्टिफ होतात, आखडलेले असतात, ते हालचाल करू देत नाहीत. पण आंघोळीनंतर त्यांना थोडं बरं वाटायला लागतं. इतर वातामध्ये काय होतं, पेशंटला संध्याकाळी जास्त दुखायला लागतं. म्हणजे ज्या सांध्यांची हालचाल अधिक होते त्याच्यावरती ताण येतो, त्यानंतर त्यांचं दुखणं वाढतं. त्यास तो जो वात असतो तो वेअर अँड टेअरचा वात म्हटला जातो. म्हणजे आपल्या हालचालीमुळे जे सांध्यांवरती ताण येतो त्याच्यामुळे होणारा वात. तर संधिवात हा युजली पेशंट्समध्ये होतो. याचं कारण होतं की तिथे सूज जास्त येते आणि सूज येण्याची कारणं असतात. त्याच्यामागे परिस्थिती आहे ती म्हणजे स्वतःची प्रतिकारशक्ती. स्वतःची प्रतिकारशक्तीच ही आपल्या सांध्यांना जंतू समजून त्याच्यावरती मारा करते.
बरं. आणि त्यामुळे त्यांना सूज येते आणि अशा प्रकारचे वात उद्भवतात. आणि जे संधिवाताशिवाय इतर प्रकारचे वेर अँड टेअरचे जे वात आहेत ते झिजेमुळे होतात. तर ह्या दोन्हीमधला डिफरन्स हा आहे. संधिवाताबद्दल तुम्ही सांगितलं, त्याच्याबरोबर अलीकडे गेल्या काही वर्षामध्ये वारंवार एक शब्द कानावरती पडतो, तो म्हणजे गाऊट. हो, गाऊट हा संधिवाताचाच प्रकार आहे. संधिवाताचाच प्रकार आहे, कारण त्याच्यातही सांध्यामध्ये सूज येते. आणि बरं. सूज येण्यामागचं कारण असतं काही युरेट क्रिस्टल्स असतात, युरिक ॲसिडचे क्रिस्टल डिपॉझिट होतात सांध्यांमध्ये आणि त्यामुळे तिथे सूज येते. पण युरिक ऍसिड शरीराला आवश्यक आहे का मुळात? शरीराला आवश्यक नाही, तो एक बाय प्रॉडक्ट आहे, प्रोटीनचा बाय प्रॉडक्ट आहे. पण तो आवश्यक आहे असं नाही, पण तो आपल्या मेटाबॉलिझम मधला एक बाय प्रॉडक्ट आहे. आणि तो बाय डिफॉल्ट तयार होतोच. आणि तो सगळ्यांमध्येच होतो. जशी आपण साखर पाण्यात विरघळवली पण ठराविक प्रमाणापेक्षा जास्त विरघळली तर त्याची स्फटिक पाण्यावर दिसायला लागतील. तसंच युरिक ॲसिडचं आहे, ते रक्तामध्ये एक ठराविक लेवलपर्यंत विरघळतं, पण ते 7-8 लेवलच्या वरती यायला लागलं की त्याची स्फटिकं तयार होतात आणि ती स्फटिकं रक्तामधून जाऊन सांध्यांमध्ये जमा होतात, त्यामुळे गाऊट होतं. पण गाऊट बद्दल असं म्हणतात की नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये हा आजार जास्ती होतो, विशेषतः रेड मीट जे आहे ते गाऊटला घातक आहे. पण मी अशी उदाहरणं बघितली आहेत ज्याने आयुष्यात नॉनव्हेजकडे ढुंकूनही बघितलेलं नाही, नॉनव्हेज म्हणजे काय माहीत नाही, अशांना सुद्धा गाऊट होतो. गाऊट होऊ शकतो, खरं आहे. म्हणजे एका प्रकारे तेही बरोबर आहे की प्रथिनं आहारात अधिक असतील तर स्वाभाविक त्याचा बाय प्रॉडक्ट असणारा युरिक ॲसिड हा अधिक तयार होणार आणि त्याचं एक्सक्रिशन किडनी वाटे कमी होणार आणि त्यामुळे स्वाभाविक गाऊट होऊ शकतो. पण या ज्या पेशंट्समध्ये अगदी व्हेजिटेरियन लोकांमध्ये गाऊट होऊ शकतो त्यांच्यामध्ये विशेषतः मेटाबॉलिझममध्येही प्रॉब्लेम असतो आणि किडनीकडून जे एक्सक्रिशन होतं, जे युरिक ॲसिड्स बाहेर जायला हवेत ते बाहेर जात नाहीत. कधी कधी आपण पाणी अलीकडे कमी पितो, त्यामुळे त्याचं डायल्युशन होत नाही. कधी काही किडनी विकार असतात ज्याच्यामध्ये किडनीतून युरिक ॲसिडचं एक्सक्रिशन होत नाही, त्यामुळे युरिक ॲसिड शरीरात अधिक राहून गाऊट होऊ शकतो. कुलकर्णी सर, हो, कधी काही असं म्हणत होते की क्षयरोग झाला म्हणजे आता मृत्यू, मग अशा पण म्हटलं, पण त्यानंतर तुम्ही मला सांगितलं की आता टीबी हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. हो. पण मग एकदा टीबीतून रुग्ण बरा झाल्यानंतर पुन्हा त्याला टीबी होण्याची शक्यता असते का, किंवा त्याच्या संपूर्ण आयुष्यावरती काही बंधनं येतात का, काही पथ्य पाळणं आवश्यक असतं का? टीबी हा प्रामुख्यानं पूर्णपणानं बरा होणारा आजार आहे. बरं. सो टीबीची जी काही औषधं आहेत आणि आज आपल्याकडे जवळ 13 पद्धतीची औषधं आहेत, ही सगळी औषधं अत्यंत व्यवस्थितपणानं वापरली तर तो वापर केल्यानंतर टीबीचं आजारपण पुन्हा उलटायची शक्यता जवळजवळ नाही. बरं. असं पूर्वी म्हटलं जातं की जवळ बऱ्याच झालेल्या लोकांच्यामध्ये पुन्हा 4% आजारपण पुन्हा उलटू शकतं, उद्भवू शकतं. पण ट्रीटमेंट जर व्यवस्थितपणाने घेतली असेल तर टीबीचं आजारपण पुन्हा उद्भवत नाही. भारतामध्ये आपल्याला 2 अडचणी आहेत. एक, ट्रीटमेंट व्यवस्थितपणानं न घेणे. आपल्याकडं टीबीच्या औषधांचा जो काही पहिला कोर्स आहे तो 6 महिन्यांचा आहे. त्या 6 महिन्यांमध्ये पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला साधारण बरं वाटायला लागतं. पुढची 4 ते 5 महिन्याची औषधे हे जे 1-2% जंतू दबा धरून बसतात ते मारण्यासाठी आहे. तो कोर्स आपल्याकडे व्यवस्थितपणे घेतला जात नाही आणि मग आजारपण वर्षानंतर पुन्हा उद्भवू लागतं. आणि मग आपण ज्याला म्हणतो की MDR टीबी झाला, मल्टी ड्रग रेझिस्टंट टीबी झाला. ह्या पद्धतीच्या आजारपणाची संख्या जगामध्ये भारतात जास्त आहे, कारण त्याला कारण हे आहे, भारत सरकारनं जो काही एक टीबी कंट्रोल प्रोग्राम केला आहे त्याच्यामध्ये जी काही औषधं तुम्हाला दिली जातात ती अतिशय चांगल्या क्वालिटीची आहेत, अतिशय उत्कृष्ट आहेत, त्यांची पॉलिसी व्यवस्थित आहे. अशा सगळ्या टीबीच्या लोकांच्यासाठी मी कायम सांगतो की तुम्ही गव्हर्नमेंटची पॉलिसी ॲडॉप्ट करा, ती औषधं वापरा, ती चांगली आहेत. आणि सगळे माझे रुग्ण टीबीचे गव्हर्नमेंटची पॉलिसीज ॲडॉप्ट करतात आणि ट्रीटमेंट घेतात, ज्याला MDR टीबी म्हणतात. हा एक अपवाद आहे बरं का, की शासनानं दिलेली औषधं किंवा त्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट ही अतिशय उत्तम आहे असं एका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर सांगतायत. हे अतिशय चांगली गोष्ट आहे, म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट आहे, खूप सुंदर गोष्ट आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन फार सुंदर आहे. बरं. मला गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये कोल्हापुरामध्ये अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट पॉलिसीचा इतका अभिमान आहे की माझा प्रत्येक पेशंट व्यवस्थित ट्रीटमेंट घेऊन बरा होतो गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमधनं. आमचे त्या दृष्टीने एक सरकारच्या ह्या संपूर्ण धोरणाला एक आमचा एक खारीचा वाटा आहे की आम्ही हे सगळे रुग्ण त्यांच्याकडे देतो आणि ते व्यवस्थितपणे ट्रीटमेंट केलं जातं. दुसरी गोष्ट आहे की जी औषधं MDRची औषधं आहेत ती औषधं खूप महाग आहेत. बिडाक्विलसारखी जी औषधं आहेत ती तुम्हाला बाहेर कुठे मिळणार नाहीत आणि त्याचा ट्रीटमेंट पॉलिसीचा खर्च जवळ
6-9 महिन्याच्या काळामध्ये 8-8, 10-10 लाखापर्यंत जातो. बापरे. ती सगळी औषधं सरकार तुम्हाला फ्री देतं आणि ती सगळी फ्री औषधं अत्यंत क्वालिटीची आहेत, WHO ने एन्डॉर्स केलेली आहेत. अच्छा. त्यामुळे TBच्या बाबतीमध्ये संपूर्णपणानं गव्हर्नमेंट पॉलिसीवरती मी आज विसंबून राहतो. आता दुसरा एक त्याला जोडून प्रश्न की टीबी आणखीन दमा, अस्थमा यांच्यात काही कनेक्शन आहे, काय नातं आहे? नाही, दमा हा टीबी मध्ये मोस्टली आपल्याला खोकल्याची खूप उबळ येते हो. आणि दम्यामध्ये सुद्धा काही वेळा खोकला येतो किंवा धाप लागते. हो. तर याच्यामध्ये काही इंटरलिंकिंग आहे का? नाही, कसं आहे, दमा आणि TB हे वेगळे आजारपणच आहेत. हम्म. पण शेवटी श्वसन संस्थेवरती होणारा परिणाम छाती भरती म्हणून दिसेल, खोकला म्हणून दिसेल, कफ पडते म्हणून दिसेल. TBच्या मध्ये मुख्यतः खोकला येणे, ताप येणे आणि खंगत जाणे ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अस्थमा हा बऱ्याच वेळेला तरुणपणी चालू होतो. यंग एज, इव्हन लहान मुलं 2 ते 4 वर्षाची मुलं ज्यांची छाती भरती वारंवार डॉक्टरांकडे जावं लागतं त्यांना दमा असू शकतो. तो दमा आणि TB ह्या 2 गोष्टी जरी वेगळ्या असल्या तरी त्याचं वर्णन दिसणारं चित्र सारखं आहे. लक्षणं बऱ्यापैकी साम्य असतं. त्या दृष्टीनं तुम्हाला त्या आजारपणाच्या दृष्टीनं तपासण्या करून बघायला लागतात. अच्छा. सो प्रत्येक वेळा खोकल्यासाठीची औषधं नुसती घ्या असं नाही. कुठलाही खोकला 3 आठवड्यापेक्षा जास्ती काळ जर असेल तर छातीचं एक्सरे काढणे हे कंपल्सरी आहे आणि त्यातून खूप गोष्टींची चित्र स्पष्ट होतात. कुंभार सर, हां. गेल्या काही वर्षामध्ये आता आपण सांधे रोपण करतोय किंवा सांधे बदलाच्या शस्त्रक्रिया करतोय. अशी वेळ कधी येते की आता याच्यामध्ये उदाहरणार्थ गुडघ्याच्या बद्दल असं असतं की गुडघ्याच्या वाटीचं घर्षण झालेलं असतं, असह्य पेन्स व्हायला लागतात. मग अशा वेळी तिथनं पुढं जे काही सांधे बदलाची शस्त्रक्रिया आहे ही जाती वेगळ्या डॉक्टरांकडे, ती तुमच्याकडे येत नाही. पण मुळात आता हा सांधा बदलायला पाहिजे हे कधी ठरलं जातं? सांधा बदलणं हे 2 गोष्टींवर ठरलेलं आहे. एक तर सांध्यामधला डॅमेज कितपत आहे तो ॲसेस करण्यासाठी त्याचं एक्सरेज किंवा MRIs केले जातात आणि दुसरं म्हणजे पेशंटच्या लाईफवरती त्याचा किती अफेक्ट पडतो. म्हणजे त्याच्या रुटीन वर्कवरती त्याचा अफेक्शन आहे का, त्याचा पेन किती राहतोय, त्यामुळे येणारी डिसॅबिलिटी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती मग तो निर्णय घेतला. संधिवात पूर्णपणे बरा होतो किंवा एकदा बरा झाल्यानंतर पेशंट ठणठणीतपणे संपूर्ण आयुष्य जगू शकतो का? हा अगदी कळीचा प्रश्न आहे. प्रत्येक पेशंटकडून आम्हाला तो विचारला जातो. तर संधिवात जर योग्य वेळी निदान झालं आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट झाली तर सायंटिफिकली प्रूव्हन आहे की त्याला योग्य प्रकारे रोखून इवन काही पर्सेंटेजमध्ये बरंही करता येतं. पण जसं डायबिटीस, ब्लड प्रेशर आहे तसं संधिवात ही लॉंग स्टँडिंग क्रोनिक आजार आहे. त्यामुळे पूर्णपणे बरा होणं यापेक्षा त्याचं टार्गेट हे ठेवलं झालं की कंट्रोल ठेवलं पाहिजे. जसं आपण डायबिटीस, ब्लड प्रेशर झालं की म्हणतो की तो कंट्रोल आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. तसंच रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्येही तो कंट्रोल आहे ना हे महत्त्वाचं आहे. कारण जर कंट्रोल नसेल तर तो आपल्या सांध्यांना दुखणं देणार, त्यांना इजा करणार, डिफॉर्मिटीज तयार होतील आणि पुढे प्रॉब्लेम्स डेव्हलप होतील. त्यामुळे कंट्रोल राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. पण काही पेशंटमध्ये तो पूर्ण बराही होऊ शकतो. पण पूर्ण बरा होण्याचं प्रमाण काही पेशंटमध्ये. पण मग एखाद्या व्यक्तीला जेव्हा संधिवात होतो त्यानंतर त्या व्यक्तीच्या व्यायामावरती किंवा त्यानं काही एक्सरसाइज करताना लिमिटेशन्स येणार हे गृहीत धरलं जातं का? नाही, खरं तर रुमॅटॉइड आर्थरायटिसचा जो संधिवात आहे तो यंग लोकांमध्येही होतो खूप. आणि या लोकांमध्ये जर आपण डॅमेज प्रिव्हेंट करू शकलो योग्य वेळी निदान करून त्याची ट्रीटमेंट करून तर त्यांना रेस्ट्रिक्शन तसे लाईफ लॉंग कधीच काही येण्याचा प्रश्न येत नाही. पण एखाद्याला संधिवात आहे तर तो धावू शकतो का किंवा तो उत्तम पद्धतीने व्यायाम करू शकतो का? हो, करू शकतो. म्हणजे तरुण लोकांमधला जो संधिवात आहे तो रुमॅटॉइड आर्थरायटिस असो, गाऊट असो, या पेशंट्समध्ये योग्य प्रकारे त्याचे उपचार झाले, तिथला इजा जर टाळता आली तर ते अगदी रेग्युलर लाईफ जगू शकतात. आपण जर ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतो जो वयस्कर लोकांमध्ये होतो, जो झिजेमुळे होतो, त्याला विअर अँड टिअर आर्थरायटिस म्हणतात, त्याच्यामध्ये डेफिनेटली लिमिटेशन्स येतात. पण त्या एजला तशीही त्यांच्या आरोग्यामुळे लिमिटेशन आलेले असतात, हृदयाकडून असो, फुफ्फुसाकडून असो. त्यामुळे त्यांचं रुटीन वर्क त्यावेळी आमचं टार्गेट राहतं. कारण त्यावेळी त्यांचा इतर एफिशियन्सी त्यांना इसेन्शियल नसते. त्यांना इसेन्शियल गोष्ट असते ती म्हणजे त्यांचं रुटीन वर्क. ते ऑस्टिओ आर्थरायटिसच्या पेशंटमध्येही पेन कंट्रोल आणि फिजिओथेरपीने आपण अचीव करू शकतो. सर्जरी हा तसा शेवटचा ऑप्शन राहतो. अच्छा. पण डायबिटीस असेल किंवा ब्लड प्रेशर असेल यांचा संबंध संधिवाताशी आहे? संधिवाताशी संबंध एका प्रकारे आहे. म्हणजे इन्फ्लेमेशन जर बॉडीमध्ये क्रोनिक असेल तर त्याचा इतर
अवयवांवरती परिणाम होतो. तसंच संधिवाताचाही हृदयावरती परिणाम होतो, फुफ्फुसावरती परिणाम होतो, डोळ्यांवरती परिणाम होतो, स्किनवरती परिणाम होतो. त्यामुळे क्रोनिक इन्फ्लेमेशन बॉडीमध्ये असल्यामुळे संधिवातामुळे इतर आजार अवयवही अफेक्ट होऊ शकतात. त्यामुळेच फक्त तो सांध्यांपुरता लिमिटेड नसून इतर अवयवांना त्रास देणारा आजार आहे. त्यामुळे त्याचं निदान आणि उपचार अधिक महत्त्वाचे. आपल्याकडे आयुर्वेदामध्ये असं म्हणतात, वात, कफ आणि पित्त हे 3 शरीरातील मुख्य दोष आहेत, त्रिदोष आहेत. तर त्यातला ह्या शब्दाचा आहे संधिवात. तसं तुमच्याकडे छाती भरणं, आपल्याकडे वर्षानुवर्ष लहान मुलांची छाती भरली जाते आणि मग छाती भरल्यानंतर ती एक ह्याची कुडी जी असती, लसणाची कुडी, ती बांधायची किंवा त्याला गरम वाफ द्यायची, हे जे आपल्याकडे पारंपरिक उपाय आहेत. पण मुळात छाती का भरते आणि कफ हा तर इतका कॉमन आजार झालाय आता, याचं कारण काय? कसं आहे, आपण जे लहान मुलांबद्दल चर्चा करतोय, तर लहान मुलांच्या मध्ये फ्रिक्वेंटली हवा बदलल्यानंतर छाती भरणे, व्हायरल इन्फेक्शन्स होणे, फ्ल्यूसारखा आजारपण होणे आणि मग छाती भरणे हे खूप कॉमन आहे. किंबहुना अशा सगळ्या मुलांच्या मध्ये जितक्या वेळेला फ्ल्यूमुळं छाती भरेल ते त्यांच्या पुढच्या दमा होणार का ह्याचं एक गणित सांगतं. सो जितक्या वेळा छाती तरुण लहानपणात जास्ती भरेल तेव्हा त्या मुलांच्या मध्ये दमा होण्याचं प्रमाण खूप जास्त दिसतं. सो लहान मुलांच्या मधली छाती भरणं हे खूप सिरियसली घेतलं पाहिजे. 2 कारणं आहेत. एक म्हणजे मग पुढे तुमचं अस्थमामध्ये रूपांतर होईल, म्हणजे तुमच्यावर आयुष्यभरासाठी चिकटणारा भाग आहे. दुसरं असं आहे की त्या मुलांची मग थोडीशी नाही म्हटलं तरी शारीरिक वाढ खुंटते, हे होता कामा नये. सो प्रत्येक छाती भरणे किंवा प्रत्येक ताप फ्ल्यूच्या वेळेला तात्पुरती औषधं अशा करण्याच्या ऐवजी जर ते सारखं होत असेल तर त्याचा व्यवस्थितपणानं अभ्यास करा, इन्व्हेस्टिगेशन करा आणि ट्रीट करा. दुसरं असं आहे की दमा हा कायम लहानपणातच चालू होतो. सो दमा वयाच्या 50 वर्ष एखाद्या माणसाला छाती भरायची तक्रार असेल तर मी त्याला दमा म्हणत नाही, मी त्याला म्हणतो की हे काय आणखी वेगळं आहे का बघा, त्याला COPD आहे का बघा, ILD आहे का बघा, किंवा TB आहे का बघा. लहान मुलांच्या मध्ये जे छाती भरण्याची तक्रार असते त्याच्यामध्ये अस्थमाचं प्रमाण खूप जास्ती, पण आई वडिलांना तो शब्द आवडत नाही. मी परवाच एक सांगितलं की जगातल्या 46% अस्थमॅटिक्स भारतामध्ये आहेत. असं संपूर्ण जगामध्ये असल्यापैकी 46% अस्थमॅटिक भारतामध्ये आहेत आणि ते प्रमाण वाढतंय. अस्थमामुळं एकही मृत्यू होणं अपेक्षित नाही जगामध्ये, एकही मृत्यू एक्सपेक्टेड नाही. त्याच्या अगेन्स्ट आज भारतामध्ये दरवर्षी दमा ह्या आजारपणानं, बाकीची कुठली अडचण नाही, फक्त दमा ह्या आजारपणामुळे 2 लाख मृत्यू होतात. सो हा आकडा खूप भयावह आहे आणि त्याची सुरुवात लहानपणापासून आहे. पण मग त्याला आता एकूणच ज्या पद्धतीनं प्रदूषण वाढतंय किंवा असं म्हणतात की धुराच्यामुळं किंवा धुळीच्यामुळं सुद्धा अशा पद्धतीचे आपले फुफ्फुसाचे आजार वाढत आहेत. आणि पोल्युशन तर आता आपण कंट्रोल करूच शकत नाही. पण मग या सगळ्याचा परिणाम तो आहे का नक्की? आहे. अस्थमा होण्यामध्ये तुम्हाला ह्या ॲलर्जीचं नक्कीच प्रमाण आहे. पण नुसतं अस्थमा नाही, मी म्हटलं त्याप्रमाणे ILD आहे, जे परमनंट प्रोग्रेसिव्ह लंग डिस्ट्रक्शन आहे आणि मृत्यू हा ठरलेला आहे. ही आजारपण पोल्युशनमुळे आहे. आणि जे मायक्रो पार्टिकल्स आपण म्हणतो, ती मायक्रो पार्टिकल्स ह्या गोष्टीसाठी कारणीभूत आहेत. मुलांच्यामध्ये अस्थमा होतो, म्हातारा माणसामध्ये COPD होतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं स्वतःचं प्रिव्हेन्शन ह्याला खूप महत्त्व आहे. म्हणून मास्क वापरणे, आपण कोविडच्या काळामध्ये खूप मास्क वापरले कारण आपल्या सगळ्यांना जीवाची भीती होती, भीतीपोटी घातली. ज्या क्षणी आम्हाला लक्षात आलं की आता जीवाची भीती नाही आहे, काढून टाकला. किंवा मी एक व्हिडिओ पण पब्लिश केला होता की माणसं फक्त मास्क असंच करतात, बाकी काहीच करत नाही. ज्या क्षणी जीवाची भीती केली आम्ही मास्क काढून टाकला. पण कोविडच्या काळामध्ये 2 गोष्टी दिसल्यात. एक म्हणजे TBचं रुग्णांचं प्रमाण कमी आलं, अस्थमाच्या रुग्णांचं प्रमाण कमी आलं. ह्याचं कारण असं आहे की ह्या मास्कमुळं आपोआपच तुम्हाला एक प्रिव्हेन्शन झालं. जो गेली 100 वर्ष सायन्स सांगते की मास्क वापरा, प्रिव्हेन्शन ठेवा. आणि काही जगातल्या देशांच्या मध्ये मास्क हा नॉर्म आहे. मास्क वापरूनच माणसं जगतात आणि तिकडे हे इन्फेक्शन खूप प्रमाणात कंट्रोलमध्ये आहे. नाही तर तुम्ही डॉक्टर सुद्धा कोणत्याही ऑपरेशन थिएटरमध्ये काम करताना तुमच्या चेहऱ्यावर मास्क असतोच कंपल्सरी बाय डिफॉल्ट. म्हणजे तो त्या पेशंटसाठी पण असतो आणि तुमच्यासाठी पण असतो. म्हणजे मास्क वापरणे फायद्याचंच आहे. पण तुम्ही म्हटलं आता ते रात गई बात गई, कोविड संपला, आता मास्क उतरवला. पण ह्याच्यावरती माझं एक
आज सुद्धा मृत्यू करणारी असंख्य व्हायरल इन्फेक्शन्स आहेत. कोविड तुम्हाला नाव कळलं म्हणून तुम्ही घाबरला. आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेले असंख्य लोक स्वाईन फ्लूचे आहेत. त्या स्वाईन फ्लूच्या लोकांच्यापैकी कित्येक लोकांचा आता मृत्यूशी झगडा चालू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रिव्हेन्शन करणे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला एक स्वतःची जाणीव पाहिजे आणि थोडीशी सामाजिक जाणीव पाहिजे की जर दोघांनी मास्क वापरला तर इन्फेक्शन कंट्रोल आणखी खूप जास्त आहे. एकानं वापरलं ते 50% होईल. सो मास्क वापरणं हे आत्तापुरती तरी काळाची गरज आहे असं मला वाटतं. कुंभार सर, हां सर. आहाराविषयी आपले सगळे जे आजार असतात त्याच्यामध्ये आपला आहार अतिशय महत्त्वाचा असतोच. काही वेळा आहार चुकीचा असल्यामुळं सुद्धा आजार वाढतात, तर काही वेळेला आजार होतो त्याचं कारणच मुळात चुकीचा आहार असतो. संधिवातामध्ये कोणतं पथ्य घेतलं पाहिजे, पाळलं पाहिजे? संधिवातामध्ये ॲलोपॅथीकडून पाहाल तर रुमॅटॉइड आर्थरायटिससाठी कुठलं पथ्य नाही. कारण जसं आपण चर्चा केली की हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे, म्हणजे स्वतःची प्रतिकारशक्ती चुकीचं काम करते आणि ते सांध्यांवर मारा करते. त्यामुळे त्याच्यात आहाराचं फार महत्त्व दिलं गेलेलं नाही. गाऊटमध्ये? पण गाऊटमध्ये मात्र त्याचं खूप महत्त्व आहे. विशेषतः प्रथिनं ही टाळलीच पाहिजेत. म्हणजे काय त्या टाळलं period पाहिजे? मध्ये. म्हणजे प्रथिनांमध्ये रेड मीट आहे, चिकन आहे, फिश आहे, बरं. इवन सगळे फिश सी फूड्स आहेत ते टाळले पाहिजेत. चीज टाळलं पाहिजे. त्यानंतर स्प्राउट्स टाळले पाहिजेत, अरे बापरे. त्याच्यामुळेही त्रास मग होतो. खायचं काय पण माणसाने? हा प्रश्न ॲक्च्युली खरंच पेशंट बाबतीत महत्त्वाचा आहे. तर कसं आहे, हा बऱ्याच वेळा युरिक ॲसिड कंट्रोल येऊपर्यंत हा डाएट स्ट्रिक्ट केला जातो आणि त्यानंतर मग थोडा तो नॉर्म्स कमी करून थोड्या प्रमाणात प्रथिनांचा इंटेक करता येतो. पण ज्या दरम्यान इन्फ्लेमेशन जास्त आहे, ज्या दरम्यान आजार खूप तीव्र आहे, त्या दरम्यान हा डाएट खूपच स्ट्रिक्ट बनवला जातो आणि नंतर मग त्याला थोडी ढिलाई देता येते. फुफ्फुसांच्या आजारामध्ये सुद्धा असे काही पथ्य पाळावं लागतं का? पुन्हा तो हे आहे की ॲलोपॅथीकडनं आमचं कुठलंही म्हणणं नाही की कुठलंही पथ्य पाळा, पण आपल्याला जो एक बॅलन्स डाएटचा कन्सेप्ट डोक्यामध्ये आहे तो तसा पाळणं खूप गरजेचं आहे. दम्याच्या लोकांच्यामध्ये हे खाऊ नका, ते खाऊ नका, दही खाऊ नका, दूध घेऊ नका, अंडं खाऊ नका. प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. सो प्रत्येकाची ॲलर्जी वेगळी आहे. सो ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे ती टाळा, ते टाळायचा प्रयत्न करा. हवेतनं होणारी जी काही ॲलर्जी आहे ती तुम्ही टाळू शकत नाही. त्यामुळे स्मोकिंग टाळू शकतो. स्मोकिंग टाळूच शकतो आणि स्मोकिंग टाळलंच पाहिजे. स्मोकिंग टाळलंच पाहिजे. कारण स्मोकिंग हा सगळ्यात मोठा घटक आहे फुफ्फुसाच्या आजारांचा. हो. सुदैवानं अलीकडचं जे काही माझ्या वाचन आहे त्यामध्ये स्मोकिंगचं प्रमाण भारतामध्ये थोडंसं कमी आलं असं दिसतंय. अरे वा. पण तरीसुद्धा स्मोकिंग आहे. तो अस्थमा करतो, तो COPD करतो, तो TBला कारणीभूत ठरतो, तो लंग कॅन्सरला कारणीभूत ठरतो आणि ही सगळी आजारपणं फुफ्फुसाची, हृदयाची आजारपणं बरोबर घेऊनच येतात. अरे बापरे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी स्मोकिंग प्रिव्हेन्शन इज ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट. पण फुफ्फुसाचे आजार असलेली व्यक्ती रेग्युलर व्यायाम किंवा एखादा खेळाडू असेल तर त्याच्या लाईफस्टाईलमध्ये काही फरक पडत नाही ना? कसं आहे, प्रत्येक माणसाचं फुफ्फुस दरवर्षी 25 ते 30 मिलीनं कमीच होतं. आकारानं? आकारानं म्हणजे त्याच्या फंक्शननं. फंक्शन. अच्छा. सो तुमची फुफ्फुसाची कपॅसिटी मागच्या वर्षीपेक्षा आज नॅचरली 25 ते 30 मिलीनं कमी आहे, कारण ते वय वाढत जाणं आहे. अच्छा. स्मोकिंग ही अडचण 50 ते 60 मिलीपर्यंत येते. तुम्हाला देवानं 2 फुफ्फुसं दिली, त्यामुळे तुमच्याकडे रिझर्व इतका दिला आहे की तुम्हाला ते जाणवत नाही. पण एखाद्या माणसं स्मोकिंग करतो आणि तो एक्सरसाइज करतो आणि तो खूप स्ट्रेनस एक्सरसाइज करतो, त्याला ते जाणवणार नाही. पण जेव्हा तो 50-60चा होईल, जेव्हा त्याची फुफ्फुस आणखी नॅचरली क्षमता जी कमी कमी झाली झाली असेल, त्या लोकांना नॉन स्मोकरच्या मानानं त्याची मग फंक्शनल कपॅसिटी त्याला कमी दिसायला लागेल. पण तोवर खूप वेळ गेलेला असतो. त्यामुळे स्मोकिंग प्रिव्हेन्शन इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल. मला वाटतं 2 वेगवेगळ्या विषयावरती आज आपण माहिती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपली लाईफस्टाईल, जसं आता सरांनी सांगितलं की स्मोकिंग किंवा कोणत्याही व्यसनाचं कधीच कोणी समर्थन करूच शकत नाही. पण आजार असे असतात की जे टाळता येतात, टाळू शकतो आपण.
किंवा आजार झाल्यानंतर त्याची तीव्रता वाढू नये याच्यासाठी प्रयत्न करता येतात. मला शेवटी तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, ॲस्ट्रो आधार हॉस्पिटलमध्ये आत्ता तुमच्याकडे म्हणजे संधिवाताबद्दल कोणकोणत्या पद्धतीच्या ट्रीटमेंट किंवा कोणकोणत्या पद्धतीचं टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे? संधिवातामध्ये ट्रीटमेंट्समध्ये सुरुवातीपासून लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इम्पॉर्टंट आहेच, त्याबरोबर फिजिओथेरपी इम्पॉर्टंट आहे जी आपल्याकडे अवेलेबल आहे. तिसरा भाग आहे ट्रीटमेंट पार्टमध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स आहेत जे आपल्या प्रतिकारशक्तीला कंट्रोल करून सांध्यांना त्रास होऊ नये याची काळजी घेऊ शकतात. आणि जेव्हा डिफॉर्मिटीज डेव्हलप झालेले पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा मग सर्जरी हाच ऑप्शन त्यांना राहतो. आणि सेम फुफ्फुसांच्या बद्दल पण हो, मी एक 2 शब्द याबद्दल बोलेन. ह्या संपूर्ण ह्या भागातलं लंग रिलेटेड जे काय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, एंडोस्कोपी सूट आहे, हे सगळं आधारमध्ये गेले 10 वर्षामध्ये आता कार्यरत आहे. आमच्याकडे एंडोस्कोप, ब्रॉन्कोस्कोप, थोरॅकोस्कोप, प्ल्युरोस्कोप, त्याच्या एंडोस्कोपिक सर्जरी, त्याच्या थोरॅकोस्कोपिक सर्जरी किंबहुना व्हॅट्स रिलेटेड म्हणजे दुर्बिणीनं फुफ्फुसाची शस्त्रक्रिया, या सगळ्या गोष्टी रेग्युलर बेसिसवरती होतात. गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये हे युनिट आम्ही आधारमध्ये डेव्हलप केले जे या भागात कुठेही नाही आहे. आणि हा खूप मोठा, कारण जसं जसं आपण आजारपण जास्ती बघत जातो, सो लंग रिलेटेड प्रॉब्लेम फक्त अस्थमा COPD नाही, कित्येक लोकांच्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की परवा यंग मुलगी फंक्शनच्या काळामध्ये खाता खाता चमचा फुफ्फुसात गेलेला आम्हाला काढायची इमर्जन्सीची गरज पडली. अशा असंख्य गोष्टी इमर्जन्सी लेवलवरती प्लस सर्जिकली ह्या सगळ्या गोष्टी आधारमध्ये करण्याच्या दृष्टीने टेक्नॉलॉजी आणि एक्सपर्टाईज या दोन्ही गोष्टी आम्ही डेव्हलप केल्या आहेत आणि त्या खूप प्रमाणात आपल्याकडच्या भागाला लागू पडतील, उपयोगी पडतील. आणि कुठल्याही रुग्णाला आता मुंबई किंवा बेंगलोरला जायची गरज पडणार नाही. मला वाटतं ॲस्ट्रो आधार हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळी टेक्नॉलॉजी आहे आणि असे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, तिथे कधीच कुणाला जायची वेळ येता कामा नये, कारण तुमचं आमचं आयुष्य निरोगी असलंच पाहिजे. पण दुर्दैवानं जर तशी वेळ आलीच तर असे तज्ज्ञ डॉक्टर तिथे आपल्यासाठी अवेलेबल आहेत. उत्तम दर्जाचं टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी आहे. आणि आमचा या एपिसोडमधनं हाच भाग आमचा सांगण्याचा प्रयत्न असतो की आपल्याला आपलं आरोग्य जर मेंटेन करायचं असेल, आपल्याला जर आपलं आरोग्य छान ठेवायचं असेल तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण काय बदल करू शकतो याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. हे मला सांगायचा तसा नैतिक अधिकार नाही आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की आपल्याला आता हळूहळू जी काही एक जागरूकता एक चाललेली आहे त्याच्याबरोबरीनं ॲस्ट्रो आधार हॉस्पिटलमुळं खऱ्या अर्थानं आपल्याला आधार मिळालेला आहे. आजच्या या एपिसोडमध्ये डॉक्टर कुंभार सर आणि डॉक्टर कुलकर्णी सर दोघेही सहभागी झाले आणि त्यांनी त्यांच्या स्पेशालिटीबद्दल माहिती दिली, मार्गदर्शन केलं. याबद्दल मी या दोघांही डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो. पुढच्या आठवड्यात आणखीन एका व्याधीबद्दल ॲस्ट्रो आधार हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून आपण माहिती घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.